हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर। ही डिझाइन बनवण्यासाठी मागच्या भागाचं कटिंग मी करते। उंची आहे 12.5 इंच, शिलाई मार्जिन 1 इंच प्लस करून 13.5 इंचावर मी कट केलंय। चेस्ट आहे 9.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस करून 11 इंच। शोल्डर घेतलाय 5.5 इंच, गळ्याची पट्टी 3 इंच आणि गळा रुंदी 2.5 इंच। गळा रुंदी खाली पण मार्क केलेली आहे। गळ्याची उंची आहे 9.5 इंच। मुंडा घेतलाय 5.5 इंच। मुंड्याचा आकार देण्यासाठी मी 1.5 इंचावर मार्क केलं आणि त्यानंतर गोलाकार दिला। गळ्याला मटक्याचा आकार देते मी। याऐवजी तुम्ही गोल गळा सुद्धा घेऊ शकता। आता हा जो आकार दिलेला आहे त्याच्या साइडने मी 1.25 इंचावरती मार्क करणार आहे। हे मार्किंग आपल्याला खालीपर्यंत करून घ्यायचंय। हा जो बाहेर दिलेला आकार आहे तो मी कापून घेणार आहे। हे कट केल्यानंतर मी आता एक न्यूजपेपर घेतलाय। हा आकार असा ओपन करून मी अशा पद्धतीने तो ठेवलाय आणि सर्व बाजूंनी आता त्याचा शेप मी असा आखून घेणार आहे। आपल्याला आतल्या आणि बाहेरच्या अशा दोन्ही भागांचं मार्किंग करायचं आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने ते सोपं वाटेल त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता। सर्व बाजूंनी मार्किंग करून झालेला आहे। आता हा जो आतला भाग आहे तो मी कट करणार आहे। दोन्ही भाग मी अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेते म्हणजे आपल्याला परफेक्ट मार्किंग करता येईल। आता हे सेट केल्यानंतर जो साइडचा भाग आहे तो मी आता उचलून घेते आणि मधल्या भागाचं मार्किंग करून घेते। दोन्ही भागाचं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला हे साइडने कट करायचंय। मी जे बाहेरचं मार्किंग केलेलं आहे त्याच्यापासून अर्धा ते 1 इंच अंतर सोडून मी कट करते। कट केल्यानंतर ते असं दिसेल। आता डिझाइन बनवायची आहे, त्यासाठी मी 2.25 इंचाची पट्टी घेतलेली आहे। ही पट्टी फोल्ड करून 0.5 इंचाच्या मार्किंग वरती सरळ शिलाई मारायची आहे। आता अगरबत्तीच्या काडीचा उपयोग करून मी ही पट्टी सरळ करून घेणार आहे। ही पट्टी तयार झालेली आहे। पट्टीपासून मी 2.5 इंचाचे तुकडे करणार आहे। असे तयार करून घेतलेत मी। आता याचा आपल्याला बो बनवायचा आहे। त्यासाठी त्याच्या सेंटरवर मी मार्क करून घेतलं। सेंटरवर त्याच्या अशा पद्धतीने घड्या घालून बांधून घ्यायचा आहे।
साडीचा कलर हा ग्रे आहे, म्हणून मी असे 2 कलरचे बो बनवून घेतलेत. पेपरवर आपण जे मार्किंग केलेलं होतं त्याच्यावर आता हे बो आपल्याला लावायचे आहेत. मी हे दोन्ही अल्टरनेट वापरणार आहे. सुरुवातीला मी आतल्या बाजूने लावते. मी इथे 2 कलरचे बो वापरलेले आहेत. तुम्ही एका कलरचे जरी वापरले तरी सुद्धा ही डिझाईन खूप छान दिसते. गळ्याला मटक्याचा आकार असल्यामुळे वरच्या भागामध्ये हे बो थोडेसे दाट लावले जातात. गळ्याचा जो सेंटरचा भाग आहे इथे सुद्धा आपल्याला शक्य असेल तितके दाटच ते लावायचे आहेत. पूर्ण गळ्याला एका साईडचे बो आता माझे लावून झालेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई मारून ते पॅक करायचे आहेत. आतला जो गळ्याचा आकार आहे तो आता मी कापून घेते. आतल्या गळ्याला आता आपल्याला गोठ लावायचा आहे. त्यासाठी अंदाजे 1.5 इंचाची पट्टी मी घेतली आहे. ती डबल फोल्ड करून त्यावर टीप मारून घेते. पूर्ण पट्टी लावून झाल्यानंतर याचा आपल्याला गोठ बनवायचा आहे. आता ब्लाउजचा मागचा भाग आपल्याला रेडी करायचा आहे. पूर्ण गळ्याला टीप मारून आता मी हे पलटी करणार आहे.
गळा उलट करून आता त्यावर मी पूर्ण शिलाई मारली आहे। मागच्या भागाला टक्स आणि खालच्या बाजूने पट्टी सुद्धा मी लावून घेतलेली आहे। आता ही डिझाइन अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायची आहे। ब्लाउजच्या सेंटरवर मी एकदा मार्किंग करते। ब्लाउजचा सेंटर आणि डिझाइनचा सेंटर आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचा आहे। तुम्ही इथे एखादी टाचणी सुद्धा लावून घेऊ शकता, म्हणजे ते इकडे तिकडे सरकणार नाही। सेंटर पासून टिप मारायला सुरुवात करते मी। अर्ध्या भागाला टिप मारून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। एकाच वेळेला जर हे जोडायचं म्हटलं तर थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, म्हणून मी अशा पद्धतीने 2 भागांमध्ये हे जोडून घेतलं। आता ही डिझाइन जोडून झालेली आहे। याला तुम्ही आवडीप्रमाणे लेस सुद्धा लावू शकता। लेस लावल्यानंतर या गळ्याला अजूनच सुंदर लुक आलेला आहे। लेस खाली सुद्धा सुंदर दिसते। आता हा गळा तयार झालेला आहे। पुढचा भाग सुद्धा तयार करून घेतलेला आहे। आपण रेग्युलर ब्लाउजचं जसं शोल्डर जोडत असतो त्याचप्रमाणे हे सुद्धा शोल्डर आपल्याला जोडायचं आहे। ब्लाउजचं आणि पेपरचं कटिंग करत असताना मी जी मापं वापरलेली आहेत तशीच मापं जर तुम्ही वापरली तर शोल्डर तुमचे दोन्ही सुद्धा सारखेच येतील। शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला पुढचं ब्लाउज शिवायचं आहे। पूर्ण ब्लाउज शिवून झाल्यानंतर ही जी डिझाइन आहे त्या ठिकाणी आपल्याला असा एक एक मणी लावून घ्यायचा आहे। आजची ही डिझाइन तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब सुद्धा करा।